सद्भाविकांना सस्नेह श्रीराम. अनेकांचा प्रश्न होता की स्वप्न खरं असतं का, सत्य असतं का? प्रवचनांच्या माध्यमातनं तसं आम्ही भरपूर वेळा या गोष्टीवर प्रकाश टाकला. मात्र आज स्वतःच्याच स्वप्नाचे 2 उदाहरणं देऊन आपण समजून घेऊ स्वप्न रहस्य नेमकं काय असतं. आठ 10 वेळा आम्हाला स्वतःला एक स्वप्न पडायचं की आमची कुटी, जेव्हा आम्ही पाचटाच्या चिपटाच्या साधारण कुटीमध्ये असायचो, ज्या कुटीला दरवाजा देखील पक्का नव्हता, तारीने बांधलेला असायचा, आजपासून 10 वर्षापूर्वी याच ठिकाणी, याच जेहूर मुंगसापूर आश्रमामध्ये. तर रात्री वाऱ्याने बऱ्याच वेळा दरवाजा उघडून जायचा, अशी अवस्था. लाईटही नसायची तेव्हा, लाईटची व्यवस्था वगैरे इथे काहीच नव्हती आणि एकटाच असायचो, एकटाच झोपायचो आश्रमात. बांधकाम वगैरे कुठलं काहीच नव्हतं. नित्य त्यावेळी एक स्वप्न पडायचं की कुणी चोर येतो आणि बॅग घेऊन जातो. आणि स्वप्न झालं की आम्ही खडबडून जागं व्हायचं आणि बॅटरी घेऊन बघायचं की खरंच बॅग वगैरे काही चोरी गेलं का. छोटीशी बॅग होती, त्यात थोडेसे किरकोळ पैसे, कागदपत्र वगैरे त्यात असायचे. दरवाजा उघडलेला असायचा खरोखर, तो हवेनं नेहमीच उघडायचा, पण वाटायचं की स्वप्न पडलं मग खरंच चोर आले की काय. पण बॅग मात्र चोरी जायची नाही. 5-7 वर्ष लगातार हे स्वप्न पडलं आणि हजारो लोक साक्षीला आहेत. आमच्या जन्मदिनाचा सत्संग होता आपल्या खाली गोशाळेमध्ये आणि त्या दिवशी 3-4 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये सगळे तिकडे असताना खरोखर इकडे कुटियाचा दरवाजा तोडला. दुसरी कुटिया बांधली होती तेव्हा तिचा दरवाजा तोडून बॅग वगैरे नेली, जाळून टाकली संपूर्ण. कागदपत्र जळाले, थोडे होते पैसे ते, किंचित सोनं चांदी काय असेल ते सगळंच गेलं. मोबाईलही चोरी गेला होता. सगळ्यांना माहिती आहे. नंतर चोर पकडलाही, तो जेलमध्येही होता 2.5 महिने. तर स्वप्न प्रत्यक्ष सत्य 5-6 वर्षांनी झालं. आत्ता जस्ट 2-3 महिन्यापूर्वी सर्वांना कल्पना आहे, ही सुद्धा घटना 5-50 लोकांना त्यांच्या समोर झाली. शनिवारी रात्री स्वप्न पडलं, 2 XYZ सख्खे भाऊ इथे येऊन अभद्र शब्दामध्ये आमच्याशी वागतात, बोलतात आणि ते काहीतरी षडयंत्र करणार, असं आम्ही शनिवारी रात्री स्वप्नात बघितलं. रविवारी पेशंट संपल्यानंतर सगळ्या सेवकांना आम्ही सांगितलं आणि सोमवारी खरोखर सख्खे 2 भाऊ येतात, XYZ, नावं मुद्दाम सांगत नाही, आणि त्यांनी उद्धटपणाने या ठिकाणी बोलणं वगैरे केलं. स्वप्न जशास तसं खरं झालं आणि नंतर त्यांनी घरी जाऊन 50 लाख रुपये द्या अशी एक प्रकारची खंडणी आमच्याकडे मागितली. त्याची देखील पोलीस तक्रार आपण केलीत. तर स्वप्न बिलकुल सत्य होतं, हे तर स्वतःचे अनुभव आहेत. इतरही अजून असे शेकडो अनुभव आहेत. करोडो नाही अरबो लोकांचे स्वप्न, चांगले अथवा वाईट, हे प्रत्यक्षात घडलेले, अनुभवलेले आहेत. देवानेही साक्षात ग्रंथांमध्ये, भागवतमध्ये, शिवपुराणमध्ये, रामायणामध्ये तर खूप ठिकाणी आहेत. बाई आक फरकन लागी सीता मातेशी संबंधित आहे की स्त्रियांचे जसे नेत्र फडकतात, डावा नेत्र स्त्रियांचा शुभ असतो, पुरुषांचा उजवा शुभ असतो, असेच स्वप्नाच्या कहाण्या रामायण महाभारतमध्ये प्रत्यक्ष लिहिलेल्या आहेत. देवांना सुद्धा असे स्वप्न पडले आणि ते प्रत्यक्षात सत्य
अगदी 1000% आम्ही सांगतो की स्वप्नशास्त्र हे सत्य आहे. देर इज नो डाऊट. काही लोक त्याला खोटं मानतात, चुकीचं आहे. फक्त लक्षात ठेवा, स्वप्न हे नेहमी पहाटे 3 पासून ते 6च्या आत या एका प्रहरामध्ये, पहाटेच्या प्रहरात पडलेलं असावं. स्वप्न पडलेलं असताना आपण अत्यंतिक चिंताग्रस्त, आजारी वगैरे नको. भ्रमित बुद्धीचं काही समस्या नको. आपण नॅचरल, नॉर्मल असलं पाहिजे. आणि त्यावेळी पडलेलं स्वप्न नक्की सत्य होतं. मग ते स्वप्न शुभ आणि अशुभ ते आपल्याला काय पडलं त्यावर असतं. उदाहरणार्थ, स्वप्नामध्ये सफेद वस्तू बघितल्या तर नक्कीच धनवृद्धी होते. काळ्या वस्तू, काळे पदार्थ, काळे जनावरं, म्हशी वगैरे बघितलं तर नक्कीच ते अशुभ स्वप्न आहेत. पण सफेदमध्ये अपवाद, कापूस बघितला तर मग काही धनवृद्धी होत नाही. असे अपवाद असतात. शुभ अशुभ स्वप्न जसंही पडेल ते नक्कीच सत्य होत असतं. त्याला सत्य मानलंच पाहिजे. ईश्वरसुद्धा कलियुगात स्वप्नात दर्शन देतात. आणि ईश्वराचं कलियुगात स्वप्नात झालेलं दर्शन हे प्रत्यक्ष दर्शन झालेल्याप्रमाणेच पूर्ण फळ देत असतं. हा उलट मोठा लाभ आहे स्वप्नातल्या देवदर्शनाचा. सर्वांना श्रीराम.